आज सकाळी सकाळी ना आम्ही लागलो होतो हे भात भरायला. भातात दिसत नसली तरी ना धूळ तर खूपच असते, त्याच्यामुळे मी स्कार्फ बांधून घेतलं होतं तोंडाला. ते सगळं आवरेज तोपर्यंत 11 वाजून गेलेले. त्याच्यानंतर दिवसभर इतका कंटाळा आलेला ना काहीच शूट केलं नाही. मग संध्याकाळी दिवा लावून घेतला देवाजवळ आणि गाजराचा हलवा करायला घेतला. गाजराचा हलवा तर आवडतो, पण गाजरं किसायला मात्र कंटाळा येतो. असो, गाजरं किसून घेतली आणि काजू बदामसुद्धा बारीक करून घेतले. त्याच्यानंतर कढईत तूप घेतलं. थोडंच होतं तूप, त्याच्यामुळे ना होतं तेवढंच घेतलं. त्यात काजू बदाम खरपूस भाजून घेतले. त्याच्यानंतर त्यात किसलेला सगळा गाजर टाकून ना परतून घेतला 5-10 मिनटं. त्याच्यानंतर त्यात दूध घातलं लागेल तेवढं. आता हे दूध आटेपर्यंत ना शिजवून घ्यावं लागेल. तोपर्यंत म्हटलं स्वयंपाकाचं बघूया. आता स्वयंपाकात तर आज पुलावच बनवणार होते, त्याच्यामुळे ज्या ज्या भाज्या होत्या ना घरी त्या सगळ्या कट करून घेतल्या. तोपर्यंत गाजरंसुद्धा शिजलं होतं आपलं दुधामध्ये. त्यात आता साखर घातली, वेलची पूड घातली आणि परत 5-10 मिनटं ना वाफवून घेतलं. आता स्वयंपाकात काहीतरी वेगळं करायचं म्हटलं की पसारा तर होतोच आपला. असो, मग शेवटी ना ड्रायफ्रूट्स घालून ना परतून घेतलं आणि झाला आपला गाजराचा हलवा तयार. थोडी वेळखाऊ रेसिपी आहे, पण टेस्टला मात्र एकदम उत्तम लागते. त्याच्यानंतर पुलावसुद्धा करून घेतला आणि लागल्याच हाताने ओटासुद्धा स्वच्छ करून घेतला. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.